SSC GDच्या परीक्षांमध्ये आणि इतर पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये गणिताचे प्रश्न खूप वेळा फिरून विचारले जातात. नफ्या तोट्यावर आधारित हा प्रश्न देखील तसाच आहे. बघा, दुकानदार आहे, तो दोन वस्तू विकतो ऍक्च्युली, ए आणि बी. ए ही वस्तू तो 23,000 रुपयाने विकतो आणि 15% नफा कमावतो आणि बी ही वस्तू 10% तोट्याने विकतो. पण काय दिलेलं आहे बघा, या दोन व्यवहारांमुळे त्याला नफा किंवा तोटा होत नाही, नो प्रॉफिट नो लॉस. तर विचारलेलं आहे बी या वस्तूची विक्री किंमत किती. काय करायचं बघा, आता ऐका. मी काय करतो, दोन वस्तू लिहितो इथे. इथे आहे ए ही वस्तू आणि बी ही वस्तू. ठीक आहे. ए या वस्तूची काहीतरी खरेदी किंमत असणार, कॉस्ट प्राइस, आणि त्याची काहीतरी एक असणार विक्री किंमत, म्हणजे ती आहे सेलिंग प्राइस. आता ए ही वस्तू विकली 23,000ला, ते सोडून द्या. आता मी काय अजून करतो, ए ही वस्तू 100 रुपयाला खरेदी केली आणि 15% नफ्याने विकली. मला सांगा, 100 वर जर मी 15% नफा म्हटला प्लस 15, तर कितीला जाईल ती वस्तू? ती जाणार, म्हणजे विकली जाणार 115ला. आता दुसरी वस्तू 10% तोट्याने विकली आहे. दुसरी वस्तू पण समजा 100 रुपयाची आहे आणि ती 10% तोट्याने विकली आहे. मला सांगा, 100 मधून 10 गेले किती येतात? 90. इथे झाले -10. ठीक आहे. आता काय करायचं, त्यांनी सांगितले नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजे हा 15 आणि हा ऍक्च्युली -15 पाहिजे होता, पण तसं नाहीये. तर मी हे दोन्ही सेम करतो. आता हे दोन्ही कसं सेम करणार, या 15ला 2 ने गुणतो, 30 होईल, आणि या 10ला 3 ने गुणतो. आता बघा, 15ला जर मी 2 ने गुणलं तर हे 30 होणार, बरोबर, आणि -10ला मी 3 ने गुणलं तर हे होणार -30. म्हणजे बघा ना, +30 -30, नो प्रॉफिट नो लॉस. पण इथे 2 ने गुणलंय तर मला इथे पण 2 ने गुणावं लागेल. मग मी हे कट करतो, 100च्या जागी 200 लिहितो 2 ने गुणल्यावर. याला पण कट करतो, याला पण 2 ने गुणणार, मग 115च्या जागी मी लिहिणार 230. इथे बघा, 3 ने गुणलंय, 100ला 3 ने गुणतो, इथे येणार 300, आणि याला पण 3 ने गुणतो, इथे येणार 9×27, म्हणजे 270. एवढं कळलं का? बघा आता, +30 -30, नो प्रॉफिट नो लॉस. आता काय दिलेलं आहे, ए ही वस्तू 23,000 रुपयांना विकली आहे. ही वस्तू, ए ही वस्तू विकली आहे 23,000 रुपयाला. बघा ना, आपल्या इथे काय दिसतंय, 230, पण विकली आहे कितीला? 23,000ला. आता मला सांगा, 230ला कितीने गुणल्यावर 23,000 होतात? 100. म्हणजे मी इथे 100 ने गुणलेलं आहे, किंवा 230च्या पुढे 2 शून्य लावलेले आहेत. तसंच 270च्या पुढे पण मी 2 शून्य लावणार की नाही, मग कितीला येणार ती वस्तू? 27,000ला विकली जाणार. सिंपल आहे की नाही सांगा? 27,000 ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 3. सिंपल आहे. आता अशाच पद्धतीने अजून एक प्रश्न देतो मी. या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित काढा आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर नक्की सांगा.